to study on something I told you I'm going to share some time back. मी तुम्हाला सांगत होतो काही दिवसांपूर्वी की मी काय विषय घेणार आहे. Having a good self-image. स्वतःविषयीची चांगली प्रतिमा बाळगणे. Having a good self-image. स्वतःविषयी चांगली प्रतिमा बाळगणे. And I believe that God is going to bless you. माझा असा विश्वास आहे की देव यातून तुम्हाला आशीर्वाद देईल. A portion of this message I have already started on the Monday discipleship meeting. या विषयाचा आणि संदेशाचा थोडासा भाग मी सोमवारच्या शिष्य सभेला सुरू केलेला And आहे. those who miss Monday, they can, get a few of it on Sunday as well. आणि जे सोमवारच्या सभेला येत नाहीत किंवा येऊ शकत नाहीत त्यांना मग आता रविवारी तोच विषय मी थोडाफार हाताळणार आहे, तर रविवारी येऊन त्यांना त्या विषयावरती शिकता येईल. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. So we'll open our Bibles to 2 Corinthians 3:18. 2 Korinth 3:18. But we all with open face, beholding as in a glass the glory of the Lord, are changed into the same image from glory to glory, even as by the Spirit of the Lord. 2 Korinथ 3:18. तर आपण सर्व आच्छादन नसलेल्या तोंडाने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता प्रभूचा आत्मा याच्याकडूनच गौरवापासून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात पालटले जातो. Praise God. देवाला धन्यवाद. Now God's great and only desire for each one of us आपल्या प्रत्येकासाठी परमेश्वराची एकच आणि महान अशी इच्छा ही आहे. the only desire एकच देवाची इच्छा आपल्या सर्वांसाठी that we may all be made in the image and likeness of his son Jesus Christ. की आपण सर्वांनी त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या प्रतिरूपात बदलावं. See, that was the only reason or the first reason that God made Adam and Eve. हे एकच पहिलं कारण होतं की ज्या कारणाने देवाने आदाम हवेला निर्माण केलं. God wanted somebody like him, देवाला त्याच्यासारखं कोणीतरी हवं होतं. and that's how he had this image in his mind, and according to that image he made you and me. आणि म्हणून तर देवबापाच्या मनामध्ये ही एक कल्पना होती, ही एक प्रतिमा होती आणि त्या प्रतिमेनं देवबापानं तुम्हाला आणि मला घडवलं. Nothing else is important for God देवाला बाकी काहीच महत्वाचं नाही. as far as Christians or the children of God are concerned. ख्रिस्ती लोक किंवा जी देवाची मुलं आहेत तेच फक्त देवासाठी महत्वाचे आहेत, बाकी देवाला दुसरं काही महत्वाचं See, नाही. the most important thing for a child of God in the eyes of God is to make him like him. देवाच्या नजरेमध्ये एक महत्वाची गोष्ट देवाच्या मुलांसाठी हीच आहे की देवाला देवाच्या मुलांना त्याच्यासारखं बनवायचं आहे. And so if you hold on to this truth, आणि या सत्याला जर तुम्ही धरून राहिलात you will always be successful. तर नेहमी तुम्हाला जीवनात यश येईल. That is why I would like to speak to you on the image that we carry of ourselves. आणि म्हणून मला आज तुमच्याशी आपण स्वतःविषयी काय प्रतिमा बाळगतो यावर थोडंसं बोलायला आवडेल. And the image that God wants each one of us to have. आणि जी प्रतिमा देवबापाला आपल्या प्रत्येकामध्ये हवी आहे त्याविषयीनं मला आज थोडंसं बोलायचं आहे. You know, each one of us carry our image in a certain way. आपल्यातला प्रत्येक जण आपल्या स्वतःविषयी काही विशिष्ट प्रतिमा बाळगून असतो. We have a certain image of ourselves. आपल्या स्वतःविषयी आपली एक काहीतरी विशिष्ट प्रतिमा असते की मी अशी आहे किंवा मी तशी आहे. And so we set a standard for our own selves. आणि त्या पद्धतीनं आपण स्वतःविषयी एक पातळी तयार करून घेतो. Or we take these images from other people and try to imitate them and किंवा have आपण- their image on ourselves. किंवा आपण इतर लोकांच्या ज्या काही त्यांच्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमा आपण बघतो आणि ती प्रतिमा आपण स्वतःवरती लादायचा किंवा घालायचा प्रयत्न करतो. Now this image does not come from the outside. ही जी काही प्रतिमा आहे ती बाहेर नाही येत नाही. See, when we are children of God, this image is produced on the inside of us. आपण आता देवाची मुलं आहोत आणि आपण देवाची मुलं असताना ही जी काही प्रतिमा आहे ती आपल्या आतून निर्माण होते. But in the world, पण जगामध्ये people have an image of somebody and they want to follow that image. जगातली लोक काय करतात, कुणाची तरी प्रतिमा बघतात, कुणाची तरी इमेज बघतात आणि त्यांच्याप्रमाणे स्वतःला करायचा प्रयत्न करतात. They see some characters, some heroes and some heroines, and they want to dress up like them, walk like them, talk like them. So they उदाहरणार्थ- have this image of that person in them. उदाहरणार्थ जगातले लोक एखाद्या ऍक्टरला किंवा ऍक्ट्रेसला बघतात आणि मग त्यांचा प्रयत्न असा असतो की त्यांनी जसे कपडे घातले तसे कपडे मी घालणार, त्यांनी जी फॅशन केली आहे तशी फॅशन मी करणार, ते जसं बोलतात तसं मी बोलणार आणि ते त्यांच्यासारखी प्रतिमा घालायचा प्रयत्न करतात. But the ideals we have in our mind, पण आपल्या मनामध्ये ही जी सगळी रूपं आहेत
we are not checking them according to their character. आपण त्यांच्या स्वभावावरनं त्यांच्या चारित्र्यावरनं त्यांना तपासत नाहीये. Just because somebody is successful, we want to be like him, irrespective of how he got to be successful. म्हणजे केवळ कोणीतरी यशस्वी आहे म्हणून आपण त्यांच्यासारखं बनायला जातो, पण आपण हे बघत नाही की ते कशा रीतीनं एवढे यशस्वी झाले, का त्याची बॅकग्राऊंड काय, त्याची पार्श्वभूमी काय, याकडे आपण काही बघतच नाही. वेड्यासारखं ते यशस्वी झाले, मग आम्हालाही त्यांच्यासारखंच बनायचं, मग आम्ही त्यांच्यासारखंच घालतो, त्यांच्यासारखंच बोलतो आणि त्यांच्यासारखंच वागतो. But we don't know पण आपल्याला हे कळत नाही what price they paid or whether the price they paid was a good price or a bad price. आपल्याला हे समजत नाही, आपण हे समजून घेत नाही की त्यांनी तेवढं यश प्राप्त करून घेण्यामागे काय किंमत मोजलेली आहे किंवा काय किंमत मोजलेली नाहीये, याचा कधी विचार आपण खाली बसून केलाय. Whether they have paid the right price or the wrong price or they, yes. तेवढ्या यशापर्यंत पोहोचताना त्यांनी योग्य किंमत मोजलेली आहे का त्यांनी काहीतरी चुकीची किंमत मोजली आणि एवढ्या यशापर्यंत येऊन पोहोचले, See, हा विचार आपण कधी करत but नाही. we are just seeing the success. पण आपण नुसतं एवढंच बघतो, ये आदमी बहुत प्रसिद्ध हो गया, हा खूप Let यशस्वी me झाला, be like him. हा खूप यशस्वी झालेला आहे, खूप फेमस झालेला आहे, मला याच्यासारखं बनायचं. Somebody has got a top position, समजा कुणाकडे काहीतरी वरिष्ठ पद आहे, and so we want to be like him. आपल्या मनात लगेच येतं की मलाही याच्यासारखंच बनायचं. Somebody has got lots of money. कुणाकडे समजा भरमसाठ पैसा आहे, We take him as an ideal in our life, आपण लगेच त्यांची प्रतिमा आपल्या जीवनात घेतो आणि म्हणतो की मी यांच्यासारखं बनणार. little realizing how did he get that position, how did he get that kind of wealth. पण कधी हा विचार केलाय का की एवढ्या मोठ्या पदापर्यंत हा माणूस काय करून पोहोचला किंवा एवढा भरमसाठ पैसा या माणसाकडे कुठून आला, कसा आला, हे विचार कधी केले. We see some stars on the TV आपण and we want to TV imitate and be like them. आपण टीव्ही वरती अभिनय करणारे काही कलाकार बघतो, वेडे होतो त्यांना बघून आपण, आणि लगेच आपल्याला असं वाटायला लागतं की मलाही त्यांच्यासारखं बनायचं. But if you see their lives, पण त्यांचं जीवन तुम्ही जर पाहिलं, if you see their character, त्यांचे स्वभाव, त्यांचं चारित्र्य, you cannot be like them. तुम्ही त्यांच्यासारखे नाही बनू शकत. So it's not outwardly, तर बाहेरून काहीच नाही, it is inwardly. आतून पाहिजे. We see the character. चारित्र्य बघा. We build our lives on character. आपलं जीवन आपण आपल्या चारित्र्यावर बांधतो. Life does not consist in the abundance of possessions or positions one holds. लिहिलंय ना, जीवन एखाद्या माणसाकडे किती गोष्टी आहेत, किती वस्तू आहेत, किती पैसा आहे, यावरती ठरत नाही की या माणसाचं जीवन चांगलं आहे, वाईट आहे का काय आहे. That's why I want to speak to you on this self-image. आणि म्हणून मला तुमच्याशी या स्वप्रतिमेविषयीनं बोलायचं होतं. That word image, हा जो शब्द आहे इमेज किंवा प्रतिमा, it speaks about the imagination that is inside of you. तर त्यातून आपल्या आतमध्ये आपण जी प्रतिमा किंवा एक आपल्या विषयीची कल्पना निर्माण केलेली आहे ते बोललं जातं. See, as a man thinketh, so is he. लिहिलेलं आहे, माणसाचे जसे विचार तसा तो माणूस. As a Christian, ख्रिस्ती या नात्याने I always thought that the more you devalue yourself, the more you claim you are the dust of the earth, that you are nothing, the more closer you can be with God. सुरुवातीला मला असं वाटायचं की जेवढं मी स्वतःला कमी लेखीन, मी स्वतःला तुच्छ लेखीन, तेवढं मी देवाच्या जास्त जवळ असीन. But then the Holy Spirit showed it to me. पण नंतर पवित्र आत्म्याने मला हे दाखवलं That is only half the story. की ते फक्त कहाणीतलं अर्ध सत्य आहे. See, we are stuck to that half story. ती फक्त कहाणीचा तो एक अर्धा भाग आहे. We say, आम्ही काय नाही, मी काय नाही, मी माती जे आहे, आपण मी म्हणतो कचरा की मी आहे, काही नाहीये, मी काही नाहीये, मी माती आहे, मी तुच्छ आहे, मी कोणी नाहीये, मी कोणी नाहीये, मी कोणी नाहीये. I'm humbling myself. I'm sitting at people's feet. I am just nothing. I'm spit. I'm dust. I'm rubbish. मी स्वतःला नम्र करत आहे, मी दीन आहे, मी कोणी नाहीये, मी तर एकदम धुळीसारखा आहे, मी तर मातीसारखा आहे, मी तर वाळू आहे, मी कोणी नाही. See, that is just half of the story, half part of the story, one side of the coin. तो कहाणीचा अर्धा भाग आहे आणि ती नाण्याची अर्धी बाजू आहे. To see all our sins on the cross is only half the story. क्रुसावर आपलं सगळं पाप बघणं म्हणजे कथेचा अर्धा भाग. See, Jesus didn't die on the cross and that was finished. He was raised to give us a new life. येशू फक्त क्रुसावर मेला आणि संपलं असं नाही. येशू क्रुसावर मेला, तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाला आणि त्याने आपल्याला नवीन जीवन दिलं, तारण दिलं. Praise God. He has ही given us पूर्ण कथा resurrected आहे. life. ही पूर्ण कथा आहे.
की त्याने आपल्याला पुनरुत्थित जीवन दिलेलं आहे. See, that is the second part of the story, the other side of the coin. आता तो नाण्याचा दुसरा भाग आहे, तो कहाणीचा पुढचा भाग आहे. That we are the righteousness of Christ Jesus. आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताची धार्मिकता किंवा येशू ख्रिस्ताची नीती आहे. That's why म्हणून many people look down upon themselves in such a way that they are not any more useful for the kingdom of God. म्हणून काय होतं, बरेच लोक स्वतःकडे इतक्या खालच्या नजरेनं बघायला सुरुवात करतात की मग देवाच्या राज्यासाठी ते काहीच फायद्याचे ठरत नाही. So they only have half of what God intends them to have. म्हणजे कळतंय ना तुम्हाला की देवाची जी काही पूर्ण कहाणी आपल्यासाठी आहे किंवा देवाची जी काही पूर्ण योजना आपल्यासाठी आहे त्यातल्या अर्ध्या भागातच ते रडत बसतात की मी तर कोणीच नाही, मी तर कोणीच नाही. One of the reasons is because of our human nature. आणि त्याचं एक कारण म्हणजे आपला मानवी स्वभाव. तो मानवी स्वभाव आपल्याला हे असं रडगाणं गायला लावतो. Like Peter, as soon as he saw the miracle of Christ, who did the miracle of the fish, Peter suddenly said, "Depart from me, Lord, for I am a sinful man." जसं पेत्रानी येशू ख्रिस्ताने केलेला चमत्कार पाहिला, मासे वाढवलेले पाहिले आणि लगेचच पेत्र म्हटला की गुरुजी मी पापी आहे, मी अशुद्ध आहे, माझ्यापासून तुम्ही लांब जा. Go away from me. माझ्यापासून तुम्ही लांब जा. See, I will not go, but you go away from me. मी नाही लांब जाणार, तुम्ही माझ्यापासून लांब जा. But after the resurrection of Jesus, पण येशूचं पुनरुत्थान झाल्यावर he had a different self-image. त्याची स्वप्रतिमा वेगळी झाली. He saw from the eyes of God what he was and what God had called him to be. येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर पेत्राची स्वतःविषयीची प्रतिमा बदलली आणि मग पेत्र स्वतःकडे जणू देवाच्या नजरेनं बघू लागला की देवाला मी काय हवाय, देवासाठी मी कोण आहे, कसा आहे, काय आहे, त्या दृष्टिकोनातनं मग पीटर स्वतःकडे बघू लागला. Because the spirit in us keeps us changing. का आपल्यातला जो आत्मा आहे तो आत्मा आपल्याला बदलत राहतो. We have to become like Jesus. आपल्याला येशू सारखं बनायचंय नाही, बनायलाच लागेल. And you don't have to do anything. You have to allow the Holy Spirit to make you आणि like Jesus. त्याच्यासाठी तुम्ही डोकी नका फोडू, टेन्शन नका घेऊ. तुम्ही पवित्र आत्म्याला सांगा, येशूला सांगा की तू मला तुझ्यासारखं बनव. Praise the Lord. Hallelujah. Many people who have come to God, बरेच लोक जे देवाकडे आलेले आहेत, they want to see themselves as dust, as an worthless people. बरेच लोक येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर स्वतःला याच नजरेनं बघायचं पसंत करतात. ती म्हणजे कुठली नजर? मी तर काहीच नाही, मी तर कोणीच नाही, मी तर धूळच आहे, मी तर गाळच आहे. See, because of those excuses supplied by the devil also, he can restrain us doing anything for God. आणि मग सैतान ही सगळी कारणं त्यांना पुरवतच राहतो, कारण की सैतानाने ही कारणं त्यांना पुरवली की मग देवाच्या कार्यापासनं हे सगळे लांब राहू शकतात. Amen. Amen. Tomorrow you want anything from God, you will say, "No, I'm not worthy. How can God give me anything?" उद्या तुम्हाला देवाकडून काही हवं असेल तर मग पहिलं तुम्ही काय म्हणाल? नाही नाही, मी कसं काय देवाकडनं काही प्राप्त करून घेणार, माझी कुठं लायकी आहे, मी तर नालायक माणूस आहे. See, I'm not like Pastor Peter or Sister Jayashree. मी थोडंच पास्टर पीटर आहे, मी थोडीच ती सिस्टर जयश्री आहे की देव मला देणार आहे. He won't give me anything. देव मला काही देणार नाही. But you have the Holy Spirit in you. अरे पण तू असं नको ना बोलू. जो पवित्र आत्मा पीटर जयश्री मध्ये आहे तो पवित्र आत्मा तुझ्यात पण आहे ना. Praise God. देवाला धन्यवाद. Paul says, पॉल म्हणतो we all, आम्ही सर्वजण, आम्ही सर्वजण with open face, beholding as in a glass the glory of the Lord, are changed in the same image from glory to glory by the Spirit of the Lord. तर आपण सर्व आच्छादन नसलेल्या तोंडाने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता प्रभूचा आत्मा याच्याकडून गौरवापासून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात पालटले जातो. कोण? पॉल फक्त एकटा का? फक्त पीटर आणि जयश्री का? नाही. काय लिहिलेलं आहे? We तर all. आपण, Praise God. आपण, We all. आपण सर्व अंडरलाईन दॅट आपण. See, the Bible does not have you as a very poor imaged person. बायबल तुम्हाला एक तुम्ही फार गरीब अशी प्रतिमा असलेले, तुम्ही धूळ, तुम्ही वाळू असं म्हणत नाही बायबल तुम्हाला. See, Jesus did say that without me you can do nothing. येशू म्हटला की माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. But on the other side of the coin, पण नाण्याची दुसरी बाजू जर पाहिली, Jesus also said, if you abide in me येशू असंही म्हटला की तुम्ही जर माझ्यात राहिला and I abide in you, आणि मी जर तुमच्यात राहिलो you will bear much fruit. तर तुम्हाला थोडं जास्त फळ येईल, You will be blessed. तुम्ही आशीर्वादित व्हाल. So tradition has always made us to devalue ourselves. पण काय होतं, या सगळ्या प्रथा, परंपरा
ही सगळी संस्कृती आपल्याला स्वतःला नेहमी मी तुच्छ है, मी तुच्छ है, मैं कोई नहीं, मैं क्या है, मैं तो कोई नहीं है असं म्हणायला लावते. But that also brings an excuse. So, then you are kept away from doing anything from God. मग होता होता काय होतं, ही सगळी कारणं सारखी वापरली जातात आणि त्यामुळे देवाच्या कामांपासून तुम्ही लांब राहता. कारण तुमचं गाणं एकच असतं, मी कोणीच नाही, मी काहीच नाही, मी अच्छा, काय करू शकत नाही. And so it keeps you away from even receiving blessings for yourself. आणि मग त्यामुळे तुम्ही देवासाठी काही कामही करायला पुढे येत नाही आणि त्यामुळे मग तुम्हाला काही आशीर्वाद सुद्धा मिळत नाही. Because I'm not worthy. कारण तुमचं एकच चाललेलं असतं, माझी कुठं लायकी Why आहे? will he give me a cycle? तो कशाला मला Why सायकल will he देईल? give me a scooter? तो कशाला मला स्कूटर Why देईल? will he bless me with a तो house? कशाला मला घर देणार आहे? And I believe that is of the devil. आणि मला असं वाटतं, माझा असा विश्वास आहे की हा जो नन्नाचा पाढा आहे ना, तो सैतानापासून आहे. And if the devil could have us to see ourselves as worthless, आणि सैतानाला जर हे जमलं की आपल्याला त्यानं आपल्या विषयीनं अशी प्रतिमा निर्माण करून दिली की मी तर शून्य आहे, मी तर कोणी नाही, मी काही नाही, before long you will see yourself as a worthless person. तर मग तुम्ही सुद्धा स्वतःला त्याच नजरेनं बघाल आणि तेच स्वतःविषयी म्हणाल की मी कोण आहे, मी तर काहीच नाहीये, मी तर काहीच नाहीये, मी तर काहीच नाहीये. As a man thinketh, so is he. जसे माणसाचे विचार तसा तो माणूस. So we need to change our thinking तर now. माझं म्हणणं काय आहे, विचार बदला. And then you will have a good self-image. प्रत्येकाने आपापले स्वतःविषयीचे विचार बदला, म्हणजे स्वतःविषयी एक चांगली सुदृढ अशी प्रतिमा निर्माण होईल. See, God only wants me to die. देवाला तर फक्त माझं मरणच हवं असेल. God does not want me to prosper. देवाची इच्छाच नाही की मला समृद्धी मिळावी. God doesn't want to give me this and give me that. देवाची इच्छा नाही की मला हे द्यावं ते द्यावं. Because I'm a worthless तर person. मी तर काय लायकीची नाही I'm a बाबा. sinner. मी तर पापी आहे बाबा. See, that is just one part of the story. Yes, we are all sinners. Nobody is good on this earth. अरे तो कहाणीचा अर्धा भाग आहे. सगळ्यांना माहितीये सगळे पापी आहेत, देवाच्या गौरवाला कमी पडलेले आहेत. Who is good? कोण आहे चांगलं मला There सांगा. is none that doeth good. कोण इतकं अच्छा आहे, कोण इतकं चांगलं आहे? कोणीच नाहीये जे चांगलं करतं. But the goodness comes because of the fruit of the Holy पण Spirit. पवित्र आत्म्याच्या फळांमुळे आपल्या चांगुलपणा येतो ना. The good came in us because of what Jesus did for us. येशू ख्रिस्तानी आपल्यासाठी जे केलंय त्यामुळे आपण चांगले होतो की नाही? Amen. आमेन. See, God is there. He has decided to change you. देव आहे आणि देवाने तुम्हाला बदलायचं ठरवलेलं आहे. Amen. Amen. That's what Paul says in 2 Corinthians 5:21. 2 करीन 5:21 मध्ये पॉल असं म्हणतो, He has made him to be sin for us who knew no sin, that we might be made the righteousness of God in him. कारण ज्याने पाप जाणलेच नाही त्याला त्याने आम्हा करता पाप असे केले, यासाठी की आम्ही त्याच्यामध्ये देवाचे न्यायी पण असे व्हावे. You need to imagine yourself as the righteousness of God. तुम्ही स्वतःविषयीनं विचार आणि कल्पना करताना मी देवामध्ये न्यायी आहे, मी देवामध्ये धार्मिक आहे, मी नीतिमान आहे असे स्वतःविषयी विचार करा. But I didn't work to get righteousness. मग तुम्ही म्हणाल मी कुठे काही काम केलेलं आहे, मी तर काहीच केलेलं नाही की मी एवढं नीतिमान आणि धार्मिक असावं. You don't have to work to get righteousness. The righteousness, Paul says in Romans, is a gift. अरे पण बायबल म्हणताय ना, पॉल रोमकराच्या पत्रात म्हणतो ना की हे न्यायीपण किंवा ही धार्मिकता किंवा ही नीती देवानं आपल्याला दान म्हणून दिलेली आहे. आपल्याला त्याच्यासाठी काही कामं करायला लागणारच नाहीये. God is seeing you as the righteousness of God. देवबाप तुम्हाला बघताना हा माझ्यात नीतिमान, हा माझा नीतिमान, हा माझा धार्मिक, हा माझा न्याय मिळालेला अशा नजरेनं बघतो. God wants you to have a very good self-image. देवाची इच्छा आहे की स्वतःविषयीनं विचार करताना आपण स्वतःची प्रतिमा चांगली सुदृढ ठेवावी. It has got nothing to do that you are self-centered by saying that. बाकी त्याचा प्रश्न किंवा त्याचा संबंध याच्याशी अजिबात लागत नाही की आपण स्वतःविषयीनं चांगली प्रतिमा निर्माण केली म्हणजे आपण फार लोभी आहोत, आपण फार स्वार्थी आहोत, आपण फार घमेंडी आहोत, See, असा अर्थ त्याचा लागत नाही. Some people say, oh, if you are talking about your own self-image, then you are very self-centered. काही लोक म्हणतात तुम्ही स्वतःच्या प्रतिमेविषयी एवढं बोलताय याचा अर्थ तुम्ही फार स्वार्थी आहात, तुम्हाला दुसरं कोणी दिसतच नाही का, तुम्ही काय स्वतःकडे फक्त बघता का? See, self-centeredness is quite different असं from नाही. being God-centered. स्वार्थीपणा फार वेगळा आहे. देवावरती आपण आपलं सगळं लक्ष केंद्रित करणं आणि स्वार्थ बाळगणं या ज्या दोन गोष्टी आहेत त्या फार वेगळ्या You गोष्टी आहेत. need to see yourself as God sees you, and God wants you to see yourself. ज्या नजरेनं देव आपल्याकडे बघत आहे त्या नजरेनं आपण आपल्या स्वतःकडे बघायला शिकलं पाहिजे. आणि देवाची इच्छा हीच आहे की जयश्रीनं स्वतःकडे बघताना देवाच्या नजरेनंच बघावं की देवाला काय वाटतं, मी कशी आहे, मी कोण आहे, मी काय आहे, मी कशी असावी. In the same way, God wants you to see. त्याच पद्धतीनं देवाची इच्छा आहे की तू स्वतःकडे बघताना बघ. And God sees you as a very valuable gem.
आणि देव तर आपल्या प्रत्येकाकडे बघताना हा माझा मोलवान हिरा आहे असं बघून म्हणतो. Amen. Some Hallelujah. of the mothers say, हा माझा हिरा आहे. काही काही आया काही माता म्हणतात ना माझा हिरा म्हणे हिरा म्हण. हिरामण आहे, हिरामण. Hallelujah. Amen. Amen. And somebody else says, काय तो शिकला नाही, काय नाही, तुम्ही काय हिरामण. तुमच्यासाठी असेल पण माझ्यासाठी तो हिरामण मग आहे. दुसरं कोणतरी म्हणतं अरे काय नीट शिकला नाही काय नाही आणि तुम्ही इतकं त्याला डोक्यावरती घेताय आणि म्हणताय माझा हिरा म्हण आहे. हो माझा आहे तुला काय करायचंय. Praise God. Hallelujah. A mother says, he is my hira. आई म्हणते की हा माझा हिरा आहे. Praise God. हालेलुया. So you need to see as God sees you and as God wants you to see yourself. तसं देव तुमच्याकडे ज्या नजरेनं बघत आहे आणि ज्या नजरेनं देवाची इच्छा आहे की आपण स्वतःकडे बघावं त्याच नजरेनं तुम्ही स्वतःकडे बघा. Amen. Amen. God tells the angels, see, my precious one is going. देवबाप देवदूतांना म्हणतो पहा माझा लाडका मोलवान चालला. Come on, angels, go after him. चला रे देवदूतांनो जा जयश्री निघाली गाडीमध्ये बघ माझी लाडकी चालली. And then that one says, the one who is going saying, आणि मग गाडीमध्ये जो कोण जात असेल तो म्हणतो मी माती आहे, मी कचरा आहे आहे. का. देवबाप इतकं मोठं And the मोठं angel बोलत is आहे. hearing everything. आणि देवबाप तिथं देवदूत सगळं ऐकतायत आणि गाडीत बसून इथं सगळं रडगाणच चाललंय हिचं की मी जो माती कोणी आहे, जातोय मी त्याचं पापी आहे, मी तर मला काय माती आहे मिळणार मी तर पाप आहे मी तर हा आहे आणि मी तो आहे आणि मी हे आहे And ना. then the angel goes and tells God, आणि मग देवदूत जाऊन देवाला सांगतात what you see him is not what he sees of himself. तू त्यांना बघताना फार मोठ्या नजरेनं बघत आहे पण तुझी लेकरं स्वतःला फार कमी मानतायत. See, that's why we need to change our self-image. म्हणून स्वतःविषयीची प्रतिमा बदला. Praise God. हालेलुया. See, the outward is changing. बाहेरनं बदलत आहे. We are not becoming like somebody on the outward, आपण बाहेरनं कुणासारखे बनत नाही but inward we are becoming like somebody, Jesus Christ. आतून आपण कुणासारखे तरी येशू सारखे आतून आपण बनत आहोत. See, outwardly you may try to become like some hero or heroines, बाहेरनं तुम्ही एखाद्या हिरो सारखे किंवा हिरोईन सारखे बनायचा प्रयत्न कराल but that is for some time. पण ते थोड्या वेळ. But पण as a Christian, inwardly we are becoming like Christ. ख्रिस्ती या नात्याने आपण आतून ख्रिस्तासारखे बनत आहोत. And praise God, Jesus is not here in his physical. आणि देवाला धन्यवाद की येशू ख्रिस्त आज शरीर रूपाने आपल्यामध्ये हजर नाही. Otherwise, if he had long hair as the portraits show, every Christian here would have had long hair. नाही तर येशूच्या फोटोमध्ये जसं येशूचे लांब केस दाखवतात त्या पद्धतीनं आज प्रत्येक ख्रिश्चन व्यक्तीनं आणि खास करून पुरुषांनी मोठे मोठे केस केले असते. And if he had a beard and he had a beard, so we would have had beard. आणि येशूला जर दाढी असती त्याला दाढी होती तर आपणही मोठी अशी दाढी ठेवली असती. And we would have all walked around and said, I'm imitating Jesus. आणि आपण सगळे हरून फिरून म्हटलो असतो की आम्ही येशूचं अनुकरण करत आहोत. Praise God. Hallelujah. But praise God, we don't know how he looked. पण देवाला धन्यवाद की आपल्याला एक्झॅक्टली माहित नाही येशू कसा दिसायचा. But the Holy Spirit knows पण पवित्र आत्म्याला माहितीये how Jesus looks. येशू कसा दिसतो. So he's changing your spirit like him. आणि म्हणून आपला जो आत्मा आहे ना तो आत्मा तो येशू सारखा बनवत आहे. Praise God. How you देवाला are understanding धन्यवाद. what I'm किती saying? लोकांना समजतंय मी काय शिकवत आहे काय सांगायचा प्रयत्न चाललाय कळतंय का. The first point we will learn. पहिला मुद्दा यावर आपण शिकूया. विषयाचं शीर्षक लिहायचंच असेल तर लिहून घ्या स्वतःविषयीची प्रतिमा. First point. पहिला मुद्दा Seeing yourself through your own eyes. स्वतःला स्वतःच्या नजरेनं बघणे. Seeing yourself through your own eyes. स्वतःला स्वतःच्या नजरेने बघणे It's very important. अतिशय महत्वाचं. How you see yourself. स्वतःला बघताना तू कसं बघतो. Amen. आमेन. What you see is what you get. तुम्ही जे बघता तेच तुम्हाला मिळतं. What you see is what you get. तुम्ही जे बघता तेच तुम्हाला मिळतं. You don't get anything beyond what you see. बाकी तुम्ही जे बघताय त्याच्या पलीकडे तुम्हाला काही मिळणार नाही. Amen. आमेन. Now let me tell you, अजून एक सांगतो. image is a thing which comes from imagination. प्रतिमा किंवा कल्पना हे कल्पनेच्या जगातनच ही प्रतिमा येते. आता इंग्लिश मध्ये ते नीट जातं इमेज कम्स फ्रॉम इमॅजिनेशन. ना. पण कल्पनेतून प्रतिमा येते. You open Ephesians 1:18. इफिस 1:18 उघडा. Paul says, पॉल the म्हणतो eyes of your understanding being enlightened, that you may know what is the hope of his calling and what the riches of the glory of his inheritance in the saints. 1:18 इफिस. तुमचे अंतःकरणाचे डोळे प्रकाशित व्हावे असे की त्याच्या बोलावण्याची आशा काय आहे व पवित्रांमध्ये त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती काय आहे. Amen. हालेलुया. Now, the eyes of your understanding. हे जे लिहिलंय ना तुमचे अंतःकरणाचे डोळे प्रकाशित व्हावे.
Yeah, understanding, it comes from the Greek word dionium. Dionium means imagination. डायोनिया हा एक ग्रीक शब्द आहे. तो ग्रीक शब्द आहे कल्पना. त्या कल्पनेतनं हा शब्द बाहेर पडतो, जे मराठीत भाषांतर करताना तुमचे अंतःकरणाचे डोळे प्रकाशित व्हावे असं लिहिलंय. Imagination. अंतःकरणाचे डोळे प्रकाशित व्हावे, कल्पना, प्रतिमा. Like you read in Luke 1:51, जसं लूक 1:51 मध्ये आपण वाचतो, there it says, तिथे लिहिलंय He had showed strength with his arm. He had scattered the proud in the imagination of their hearts. वी विल रीड. लूक पहिला अध्याय त्याचं 51वे वचन आपण वाचूया. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे, जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने, मराठीत इथे आता शब्द आला कल्पनेने, अंडरलाईन दॅट वर्ड, कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांना त्याने उडवून टाकले आहे. Kalpana. In Ephesians 1:18, where the word understanding is, the same word imagination is used. इफिस 1:18 मध्ये अंतःकरणाचे डोळे प्रकाशित व्हावे हे जे लिहिलंय ना, तोच संदर्भ इथे कल्पना हे लिहिताना You know, म्हणजे imagine- संदर्भ सेम आहे तो. Imagination plays a very important role to have a very proper image of self. स्वतःविषयीची व्यवस्थित प्रतिमा जर निर्माण करून घ्यायची असेल तर त्यासाठी टू बिगिन विथ आपल्या ज्या डोक्यातल्या कल्पना आहेत त्या सरळ चांगल्या पाहिजेत. You need to have a proper imagination. या ज्या कल्पना आहेत ना, त्या कल्पना डोक्यातल्या चांगल्या व्यवस्थित पाहिजेत. See, right from the time Adam and Eve sinned, आदाम हव्वेनं जेव्हा पाप केलं तेव्हापासून their image had been marred. त्यांची कल्पना जी आहे त्याला डाग बसला. And the devil won over Adam and Eve through the window of their imagination because they saw and they were conquered. आणि सैतानाने आदाम हव्वेला काल्पनिक जगामध्ये खेळून हरवलं, कारण त्या दोघांनी पाहिलं आणि ते फसले. See, he gave them overconfidence. त्यांना एक जास्तीचाच आत्मविश्वास त्याने दिला. The devil told Eve, सैतान हव्वेला म्हटला, you shall be like God. तू देवासारखी होशील. So she made a imagination. तर मग हवेनं एक कल्पना सुरू केली. I'm sitting on the throne. मी सिंहासनावर बसली आहे. My husband Adam is sitting next to me. माझा नवरा आदाम माझ्या शेजारी बसलाय. मी मोठा आहे त्याच्यापेक्षा आणि सगळ्यांपेक्षा. अशा सगळ्या कल्पना डोक्यात सुरू So she झाल्या. started building imagination. तिनं आपल्या कल्पना वाढवल्या. Because the devil supplied the imagination. काल सैतानाने त्या कल्पना दिल्या तिला, And overconfidence came in her. आणि मग एक जास्तीचाच आत्मविश्वास तिच्यात आला. And she said, yes. आणि ती हो हो I'm like God हो, now. मी I'm like देवासारखी God. झाले, I'm like God. मी देवासारखी झाले, मी देवासारखी झाले. And it all happened through the eye. आणि हे सगळं डोळ्यानी झालं बरं. Because the eye कारण डोळा of understanding, Paul says. समजुतीचा, अंतःकरणाचे डोळे पॉल म्हणतो ना, I pray that the eye of their imagination may be opened. तुमच्या अंतःकरणाचे डोळे किंवा तुमच्या कल्पनेचे डोळे उघडावेत अशी प्रार्थना मी करतो म्हटला पॉल. So the imagination can be ruled by God or by the devil. तर तुम्ही लक्षात घ्या, आपल्या ज्या काही कल्पना असतात त्या कल्पनांवरती कुणाचं तरी एकाच राज्य होऊ शकतं. एक तर देव, नाही तर सैतान. Amen. Amen. Because the devil also supplies some imagination कारण where सैतान which builds overconfidence in you. कारण सैतान पण काही कल्पना आपल्या डोक्यामध्ये घालत जातो. त्या कल्पनांमुळे आपण जास्तीचेच जरा आत्मविश्वासी होतो. Amen. आमेन. God also supplies you. देवही कल्पना देतो And what तुम्हाला. is it? त्या काय? God confidence. देवावरचा विश्वास. तिथे आत्मविश्वास कुठं येतच नाही, तर तिथे नुसता देवावरचा विश्वास येतो. आणि त्या ज्या कल्पना असतात त्या कल्पना देव देतो. How many are understanding? कसं people? जाणायचं हे मी आता सांगितलं. Amen. आमेन. See, there are two parts of the soul that we have. जीवाचे दोन भाग आहेत. One is the reasoning, एक आहे वादिवाद, the other is the imagination. तर्कवितर्क, आणि दुसरा आहे कल्पना. One is the reason. लिहून घ्या तुम्ही. The left hemisphere is the reason. The right डावीकडे hemisphere is the जीवाचा, imagination. म्हणजे आता मराठीत तुम्ही त्याला काही म्हणा, जीवाचा, डोक्याचा, मनाचा दोन भाग आहेत. त्यामध्ये डावीकडचा जो भाग आहे तो वादिवाद, तर्कवितर्क करतो. उजवीकडचा जो भाग आहे तो कल्पना करतो. And most of the time we have been using one side of our soul, and that is the analytical or the reasoning area. आणि जास्तीत जास्त वेळेला आपण आपल्या जीवाचा डावीकडचाच भाग जास्त वापरतो
आणि हे जे सगळे वादिवाद असतात की नाही फिर कैसा होगा, होएगा क्या, नाही होगा क्या, होता हे जे सगळं असतं ना ते डावीकडच्या भागात आपलं सारखं सुरू असतं. And we don't want to use the area of imagination because we think that imagination is wrong. आणि आपल्याला कल्पना हा जो भाग दिलेला आहे तो वापरायलाच नको असतो, कारण आपण म्हणतो नको नको काल्पनिक जगात जायलाच नको, कल्पना सगळ्या चुकीच्या असतात. Because in the school also some of the teachers say, are you daydreaming, कारण child? शाळेमध्ये सुद्धा बघा कधी कधी टीचर म्हणते ना लेकरांना, काय करत आहे तू, स्वप्न बघते का काय दिवसा, Are you imagining things? तू दिवसा काय कल्पना करत बसली का So we काय. have stopped imagining. तर आपण कल्पना करणंच सोडलेलं आहे And we don't realize that imagination comes from God. आणि आपल्याला हे That कळत gift. नाही आपल्याला या ज्या कल्पना करायचं हे दान आपल्याला देवाने दिलंय. Amen. Amen. That gift of imagination is given by God. कल्पना करायचं दान आपल्याला देवाने दिले हे आपण विसरून जातो. The dreams and the imagination is coming from God. स्वप्न रंगवणं, कल्पना करणं हे देवाने आपल्याला दिलेलं दान आहे. You know, from the time I was saved, I have been living in dreams and imagination. जेव्हापासून माझं तारण झालं तेव्हापासून मी स्वप्न रंगवत कल्पना करून जगलो. This church is come up because of my imagination. माझ्या कल्पनांमुळे हे चर्च उभं राहिलं. This church wouldn't have come out without any other way. नाही तर दुसऱ्या कुठल्याही रीतीनं हे चर्च उभं राहिलं नसतं. This church wouldn't have come if I had used my left side of my soul, that is the reasoning area. माझ्या जीवाचा डावा भाग वादिवाद तर्क वितर्क हा जर मी वापरला असता तर हे चर्च कधी उभंच राहिलं नसतं. Because कारण then I would have been reasoned out. How is it possible? Will it happen? Because the people say it will not happen. See? कारण की मग मी नुसते असेच विचार करत बसलो असतो की नाही दापोडीमध्ये चर्च बांधून होईल का, मग बांधायचं तर कसं बांधायचं, लोक तर असं म्हणतात, लोक तर तसं म्हणतात, मग आपण बांधलं तर कसं होणार, मग ते बांधलं तर पूर्ण होईल का, मग स्लॅब पडला तर ठीकठाक पडेल का, आणि मग लोक येतील का, आणि मग लोक नाही आले तर काय करायचं. See, one is the natural area, the other is the spiritual area. एक नैसर्गिक भाग आहे, दुसरा आत्मिक भाग आहे. Amen. आमेन. See, imagination is a spiritual thing. कल्पना टू बिगिन विथ आत्मिक आहे And भाग. so when I started imagining this church, आणि जेव्हा मी या चर्चच्या कल्पना करू लागलो, because of the seed that was sown in my heart, कारण जे बीज प्रभूनी माझ्या अंतःकरणात पेरलेलं होतं त्यामुळे even till today, I have this drawing of the church, आजपर्यंत माझ्याकडे ते हे चर्चचं एक ड्रॉइंग आहे. which I had had in 1989. 1989 साली मी चर्चचं एक ड्रॉइंग केलं होतं. The land and the drawing, जमीन आणि त्या जमिनीवर चर्च that which the Lord had given me in the vision. चित्र काढलं होतं, मी ड्रॉइंग केलं होतं जे प्रभूनी मला दृष्टांतात दाखवलं होतं. And I used to keep it in my wallet. आणि माझ्या पाकिटात मी ते ठेवायचो. Now I don't keep because the church has come up. आता नाही ठेवत का आता चर्च उभं राहिलेलं आहे. But I used to every time open it up and see it, open it up and see it, imagine it, imagine it, imagine it. पण तेव्हा दरवेळेला मी पाकिटातनं ते चित्र काढायचो, बघायचो, त्याविषयी कल्पना करायचो की आपण अशी जमीन घेणार, आपण असं बांधणार. Amen. Hallelujah. So when you start imagining that you are a child of God, आणि म्हणून जेव्हा तुम्ही अशा कल्पना करायला लागाल की नाही मी देवाचं लेकरू आहे, your everything changes. सगळं एकदम बदलतं बघा. Because as a man imagines, so he becomes. कारण जसं माणसाच्या कल्पना असतात तसाच तो मनुष्य होता होता बनतो. Praise the Lord. Hallelujah. See, the creative part of our soul needs to be brought in line with the word, and every imagination which is in line with the word of God is supplied by God to bring fruition. नेहमी लक्षात ठेवा आपल्या जीवातला निर्माण करण्याचा जो एक भाग आहे, काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करण्याचा जो भाग आहे, तो देवाकडनंच आलेला भाग आहे. आणि मग या ज्या कल्पना आहेत हे दान पण देवानीच दिलेलं आहे. आणि हे सगळं जर आपण बायबलच्या वचनांवर आधारित केलं ना, सगळ्या क्रिएटिव्ह कल्पना पण आपण देवाच्या वचनावर आधारित केल्या तर त्याला फळ येतं. Many times the devil can also use our imagination, पण काय होतं बऱ्याच वेळेला सैतान सुद्धा आपल्या कल्पना वापरू शकतो. and he can use that imagination, and then you will become wild like the devil. आणि मग सैतानानं आपल्या कल्पना वापरायला सुरुवात केली की आपण सुद्धा त्या सैतानासारखे जंगली मोकाट रानटी बनतो. Amen. Hallelujah. Bible says in Genesis 8:21, उत्पत्ती 8:21 बायबल म्हणतं, God saw the wickedness of man was great in the earth, and that every imagination of the thoughts of his heart was only evil continually. उत्पत्ती 6:5 Okay, read. Bible Saha. 6:5, sorry. 6:5 उत्पत्ती 6:5 आणि यहोवाने पाहिले की पृथ्वीवर मनुष्याची दुष्टाई मोठी आहे आणि सदोदित त्याच्या हृदयाच्या विचारातली, आता अंडरलाईन, प्रत्येक कल्पना केवळ वाईट आहे. Amen. आमेन. See, their imagination is evil continue. From the time Adam sinned, the imagination was supplied only by the devil. जेव्हा आदामानी पाप केलं ना तेव्हापासनं माणसाला सगळ्या कल्पना
सैतान देत होता. And the Satan was saying, you are nothing, you are आणि good for सैतान म्हणत nothing. होता, सैतान सगळं सांगत होता माणसाला की तू तर बिनकामाचा आहे, तू तर रिकाम टेकडा आहे. Either he will tell you you are good for nothing, or he will say you are as gods. एक तर सैतान तुम्हाला असं सांगेल की तू बिनकामाचा आणि रिकाम टेकडा आहे, नाही तर सैतान तुम्हाला अगदी उंच स्तरावर नेईल आणि म्हणेल की तू देव आहेस. How many are understanding? किती लोकांना कळतं? Either he will make you overconfident, एक तर सैतान तुम्हाला जास्तीचा आत्मविश्वास ठेवायला लावेल, or he will make you self-confident, नाही तर स्वतःवरती आत्मविश्वासी ठेवेल. but he will never make you God-confident. पण देवावरती विश्वास ठेवायला सैतान तुम्हाला कधीही कधीही सांगणार नाही. Either he will tell you you are dust and ashes, or he will tell you you are as gods. एक तर सैतान तुम्हाला म्हणेल तू धूळ आहे, माती आहे, नाही तर सैतान तुला म्हणेल तू देव आहे. टू एक्स्ट्रीम्स. तो See- कधीही संतुलन साधत नाही. Either ways, he is going to take you away from God. आणि एकच सैतानाचं त्याच्या मागे असतं की मला या लोकांना देवापासून लांब न्यायचंय बस. How many understand? That's why God destroyed the earth that time. आणि म्हणून तर देवाने त्या काळात पृथ्वीचा नाशच केला. But the day we became born again, पण मग ज्या दिवशी आपला नवीन जन्म झाला, God is setting our imagination right. आता देवबाप आपलं काल्पनिक जग सरळ करत आहे. Your image will change of self. आता मग तुमची स्वतःची प्रतिमा बदलेल. Amen. Amen. God wants to bring you back in the Garden of Eden, wherein God made man in his own image. देवाला तुम्हाला एदेनेच्या बागेमध्ये परत न्यायचं आहे की ज्या एदेनेच्या बागेमध्ये परमेश्वराने मानव निर्माण करताना स्वरूपात आणि स्व आवडीत निर्माण So केला. seeing yourself through your eyes, how do you see yourself? तर जेव्हा तुम्ही बसता कधी कधी आणि स्वतःकडे बघता, स्वतःकडे कुठल्या नजरेनं तुम्ही बघता? How did David see himself? दावीद स्वतःकडे कुठल्या नजरेनं Yes, बघायचा? one side he saw himself that he was a sinner, हा, एका बाजूला दावीद बघताना बघायचा आणि म्हणायचा की मी पापी आहे. but the other side he saw that he had power with God. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा दावीद बघायचा तेव्हा म्हणायचा की नाही, देवाबरोबर माझ्याकडे सामर्थ्य आहे. Why? का? Not because of reason, काही वादविवाद केल्यामुळे नाही, because of imagination. विचार केल्यामुळे नाही, तर कल्पना, त्या कल्पनांमुळे. That's what he said in Psalm 16:8. स्तोत्र 16:8 मध्ये दावीद तेच बोलला. That was his secret. आणि हेच रहस्य होतं दाविदाच्या यशामागचं, किंवा दावीद परमेश्वराच्या इतक्या जवळ होता त्याच्या मागचं हे एकच रहस्य. He said, तो म्हटला, I have set the Lord always before me. हालेलुया. स्तोत्र संहिता 16:8. मी आपल्या पुढे यहोवाला नित्य ठेवले आहे. See, in the natural, listen, people, in the नीट ऐका, natural, नीट ऐका. सगळ्यांनी माझ्याकडे बघायचं, नीट ऐकायचं. नैसर्गिक स्तरावर if somebody said, I have kept something before me, जर समजा कोणीतरी Always. म्हटलं की मी माझ्या समोर कोणाला तरी काहीतरी कोणीतरी काहीतरी माझ्या समोर मी नित्य ठेवलंय. see, if you are a natural man, or if you are a Roman Catholic, or if you are like this traditional Christians, तुम्ही जर नैसर्गिक माणूस असाल किंवा रोमन कॅथलिक असाल किंवा कोणीतरी नैसर्गिक माणूस असाल, a traditional Christian, you will say, David says, I have kept the Lord always with me. So here is the statue of Jesus I kept before me. पारंपरिक नामधारी ख्रिस्ती असाल तर ते लोक काय म्हणतील? दावीद म्हटला मी परमेश्वराला नित्य माझ्या समोर ठेवतो, तर पहा मी हा क्रॉस आणि क्रॉसवर येशू इथे असा लटकलेला I have नेहमी. kept Mary here before me. I kept the statue of Jesus before me. मी I नेहमी- kept the calendar of Jesus before me. मी नेहमी माझ्या समोर येशूचा Yeah. फोटो ठेवतो. मी नेहमी माझ्या समोर येशूची मूर्ती ठेवतो. मी नेहमी माझ्या समोर येशूची काहीतरी कॅलेंडर ठेवतो. See, in the natural, that is the meaning. नैसर्गिक स्तरावरती म्हणायला गेलं तर याचा अर्थ असाच होतो. But David did not see Jesus. पण दाविदाने येशूला पाहिलं नव्हतं, Neither does he know the face of God. किंवा दाविदाला देवाचा चेहरा कसा आहे हेही माहित So नव्हतं. how did he set the Lord before me? Yes, always. मग दाविदाने स्वतः समोर नित्य देवाला ठेवलं म्हणतो ते कसं ठेवलं? In the imagination. कल्पना. How many are getting me? किती लोकांना In the कळतं? imagination. He had the Kalpana. image of God in him, which Deva- was supplied by the Holy Spirit. देवाची कल्पना त्याच्या डोक्यामध्ये सारखी असायची जी पवित्र आत्म्याने त्याला दिलेली होती. Are you getting me? कळतं मी काय म्हणतो? He had the imagination of God. देवाविषयीच्या कल्पना तो करायचा. And so when he was having the imagination of God always 24 hours in his mind, he was being made like God. आणि म्हणून दावीद जेव्हा 24 तास देवाविषयीच्या कल्पना आपल्या डोक्यामध्ये करत बसायचा, तसं मग होता होता तो देवासारखा झाला. In other words, he was like, in the film world, you have a photo of, I don't know who any hero, Shah Rukh Khan's photo is there. समजा फिल्म इंडस्ट्रीमध्ये शाहरुख खानचा फोटो आहे So every day you have a haircut like him. Every आणि तो day you शाहरुख become like him. खानचा फोटो समजा तुम्ही समोर ठेवला
तर त्याला बघून तुम्ही तुमची रोज हेअरस्टाईल त्याच्यासारखी करता, आणि म्हणता नाही मुस्टॅच असं नाही तसं मग वाढवायला लागेल, एक मग महिना मिशी पण लागेल मला. त्याच्यासारखी ठेवता, See, 1 month I'll require. मग महिनाभर जाणार ती Oh, मिशी तशी color, वाढवायला. I am dark in color, brown in color. He is fair. So every day I will apply something. It takes 2 months for me. मी तेवढा गोरा नाही, मी काळा आहे. मग शाहरुख सारखा रंग करायचा म्हणजे 1-2 महिने त्याच्यात जातील. रोज डाळीचं पीठ लावायला लागेल किंवा काहीतरी दुसरं लावायला लागेल. See, and हालेलुया, then I आमेन. have to now build my body like him because I'm like a stick here. आणि So I मला- every day do exercise, and after 6 months, little bit I'll become like him. आणि मग शाहरुख सारखं शरीर जर मला करायचं असेल, त्याच्यासारखी शरीरयष्टी मला करायची असेल, तर कमीत कमी 6 महिने त्याच्यामध्ये जातील. मला त्याच्यासारखं मग खावं लागेल, त्याच्यासारखा व्यायाम करायला See, लागेल. that is in the natural. हे सगळं नैसर्गिक स्तरात झालं. But in the spiritual, आत्मिक जगात keeping the Lord before you, प्रभूला नित्य समोर ठेवणे in other words, म्हणजे having God in your imagination, देवाला कल्पनेमध्ये having ठेवणे. His word in your imagination, देवाचा शब्द आपल्या कल्पनेत ठेवणे. having the Bible in your हे imagination, बायबल आपल्या कल्पनेत ठेवायचं. बायबल मध्ये काय लिहिलेलं आहे, बायबल काय म्हणतं, thinking about Jesus, what He did. येशूनं काय केलं होतं, येशूचे विचार करणे, Oh, yes, Jesus died for की me. हो येशू माझ्यासाठी मेला. Just close your eyes for a moment. 1 मिनिट सगळ्यांनी चला डोळे बंद करा. See, in imagination, you can go to America also now. आणि डोळे बंद करून तुम्ही कल्पना करत असताना आता तुम्ही अमेरिकेला किती पण जाऊ लोकांना शकता. अमेरिकाला जायचंय? किती लोकांना अमेरिकेला जायचंय? Just close your eyes डोळे बंद करा, and see America. करो आग बंद, लाव सामने वॉशिंग्टन DC. Everybody close your eyes. सगळ्यांनी डोळे बंद करा. How many want to go to Goa beach? किती लोकांना गोव्याच्या बीचला जायचंय? Now close your eyes बंद करो आग, and imagine. लाव बीच सामने. See there in that half pant you're sitting हालेलुया. now. अर्ध्या हाफ पॅन्ट मध्ये बसला बीचवर तू. With that banyan and you're Hallelujah. sitting. See next to Amen. it is your wife there. See. थंडगार वारा सुटला, And बाजूला see your बायको son आहे. playing there at मुलगा the वाळू beach. मध्ये खेळत आहे बीचला. And so see that so nicely you are singing. See. किती छान मी गात आहे. हालेलुया. Some of you didn't go to Goa. हा? काही लोक गोव्याला गेले नाही Because you didn't imagine. पण तुम्ही कल्पना केली नाही. मी तर जाऊन आलो बाबा, I just went now. मी तर आत्ता जाऊन आलो. That is imagination. ते कल्पना. And this imagination is a spiritual gift given by God to you. आणि या कल्पना म्हणजे देवाने तुम्हाला दिलेलं आत्मिक दान आहे ब्रदर. Are you understanding? कळतं का? And so God supplies this seed of a dream and imagination, and He asks you to contemplate upon it over and over again, तर so He देवा- can bring it to pass. देवबाप हे कल्पनेचं बीज आपल्याला सारखं सारखं पुरवतो आणि त्या कल्पना आपल्याला करायला सांगत असतो अशासाठी की त्या कल्पना रंगवून मग शेवटी त्या कल्पना पूर्ण होती. So a spiritual man makes an image of God in his imagination. तर आत्मिक माणूस काय करतो, आपल्या कल्पनांमध्ये देवाचे एक चित्र तयार करतो Who is he की in देव Christ? ख्रिस्तामध्ये मी कोण आहे, What I am now. मी आत्ता What सध्याला Jesus कोण did for आहे, me. येशूनी माझ्यासाठी काय केलं. So here he says, I have set the Lord. तर तो काय म्हणतो इथे, दावीद काय म्हणतो, मी नित्य प्रभूला माझ्या समोर ठेवलंय. Set the Lord in Hebrew means at one level. नित्य प्रभूला माझ्या समोर ठेवलंय याचा अर्थ हिब्रू भाषेमध्ये एका लेवलवर, एका स्तरावर ठेवलंय. In other words, दुसऱ्या शब्दात if you want to see your own image in the mirror, you have to raise the mirror and lower the mirror according to the face size. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला जर आपली स्वतःची प्रतिमा आरशात बघायची असेल तर आपल्या उंचीप्रमाणे आरसा ठेवायला लागतो. If you want नाही to दिसत. become like somebody's image, you have to place that image exactly across your eyes. तुम्हाला जर कोणासारखं तरी बनायचं असेल तर त्यांची प्रतिमा तुम्हाला नजरेसमोर, डोळ्यासमोर ठेवावी लागते, मग तुम्ही त्यांच्यासारखे होता. Praise God. Hallelujah. See, in your imagination, what do you think of yourself, whose you are, how you should behave? तुम्ही ज्या काही कल्पना करता ना, सगळेजण काय कल्पना करता, तुम्ही कोणाचे आहात म्हणता, काय आहे, तुम्ही कोण आहात, काय आहात, काय म्हणता. See, when Satan attacks you, सैतान जेव्हा तुमच्यावर हल्ला करतो, he gives you a false image of yourself. सैतान तुम्हाला स्वतःविषयी खोटी कल्पना देतो. He sends false ideas not only on the reasoning area, he sends false images in the right side of your soul. सगळ्या चुकीच्या or your mind. कल्पना तो डावीकडच्या भागामध्ये पण सगळे चुकीचे विचार घालतो, वादिवाद घालतो, आणि उजवीकडच्या भागामध्ये पण सैतान सगळ्यात चुकीच्या कल्पना घालतो. That's why in Hebrew its imagination is called Yetzer, and in Greek it's called Diania. ग्रीक मध्ये डायोनिया आणि हिब्रू मध्ये Yetzer. येत्झर.
असं कल्पनेला किंवा इमॅजिनेशनला म्हणतात. So your imagination is open to be used by the devil, and he will give you a very poor image, or it can be used by God to give you a very strong image of yourself. तर एक तर तुमचं हे जे काल्पनिक जग आहे आणि त्यातल्या ज्या काही कल्पना आहेत, नेहमी लक्षात ठेवा त्या कल्पनांमध्ये एक तर सैतान घुसून सैतानी कल्पना टाकेल, नाही तर देवबापाचं राज्य त्यावर ठेवलं तर देवबाप तुम्हाला सगळ्या आध्यात्मिक आत्मिक येशूविषयीच्या चांगल्या सुंदर कल्पना देईल. Amen. Amen. So it depends upon you whose you take and what you want to do. सगळं तुझ्यावर अवलंबून आहे, कुणाच्या कल्पना तू घेणार आहेस आणि तुला कुणासारखं बनायचं. Sometimes कधी-कधी. when people talk very lowly about themselves and लोक excuses they give, जेव्हा स्वतःविषयीनं फार तुच्छ 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 असं बोलतात आणि फार लंगडी अशी कारणं दाखवतात, I know they are not using the imagination area, they're using their reasoning मला area. माहिती असतं, मला लगेच समजतं की हे आपल्या कल्पना वापरतच नाहीयेत, तर हे वादिवाद करतायत, तर्कवितर्क करतायत. That's why they have a very poor self-image, आणि because the म्हणून- devil has supplied with false ideas and आणि images. म्हणून त्यांची स्वतःविषयीची प्रतिमा फारच गरीब आहे, फारच खालची आहे, कारण सैतानाने त्यांना ती पुरवलेली आहे आणि त्यांनी स्वतःविषयीच्या कधीच वरच्या अशा कल्पना केलेल्या नाही. Satan knows one thing. सैतानाला एक गोष्ट माहिती आहे, If he could control your imagination, सैतानाला जर तुमच्या कल्पना ताब्यात ठेवता he आल्या can control the decisions you make in your life. तर तुमच्या जीवनात तुम्ही जे निर्णय घेता ते सगळे निर्णय सैतानाच्या ताब्यात जातील. Are you understand? समजतं मी काय म्हणतो? If he can control your imagination, सैतानाला तुमचं जर काल्पनिक जग ताब्यात आलं, he can control the decisions that you make of your life. संपलं. तुम्ही तुमच्या जीवनाविषयीनं जे काही निर्णय घ्याल ते सगळे सैतानाच्या ताब्यात So जातील. his attacks are on the temptations, and he supplies images in your mind. तर नेहमी लक्षात ठेवा की सैतान आपल्या कल्पनांमध्ये हे सगळं पुरवतो आणि मग आपल्यावरती हल्ले सुरू So करतो. all the fiery darts are coming on your imagination, तर सगळे जे जळते बाण असतात ते तुमच्या कल्पनेवर येतात, because there you respond, कारण तिथं तुम्ही प्रतिसाद देता ना. and the way you respond shows who has supplied you with आणि what ज्या images. रीतीनं तुम्ही प्रतिसाद द्याल, ज्या कल्पना तुम्ही स्वीकाराल, त्यातून कळेल की तुम्ही कुणाला कल्पना देऊ दिल्यात, सैतानाला का येशूला. Like one person, जसं एक माणूस, he felt that he should jump in the river, त्याला असं वाटायला लागलं की मी नदीत उडी मारावी. then I'll be faithful to God. Some images were supplied to his mind. काहीतरी कल्पना त्याला डोक्यामध्ये दिल्या जात होत्या आणि त्याच्यातनं त्याला असं वाटायला लागलं की मी उडी मारली पाहिजे, मला उडी मारायला पाहिजे. If the devil has your imagination, he has got you. सैतानानं तुमच्या कल्पनांचा ताबा घेतला तर समजायचं सैतानाला तुम्ही मिळालात. That's how he did to Eve, I told you. तसंच हवेचं त्यांनी केलं. See, he हवेचा- showed her some fruit, हवेला त्यांनी फळ दाखवलं and the eye is the window of your imagination, आणि डोळे म्हणजे तुमच्या कल्पनेची खिडकी आहे and then he supplied with the words, आणि मग शब्द पुरवले you will be like God. की तू देवासारखी बनशील, If तू you खा eat this fruit, you'll be like God. हे फळ मी तुला दाखवते, हे फळ तू खाल्लं तर तू देवासारखी बनशील. Imagine how you'll be. कल्पना कर कसं होईल मग तुझं. You'll be on the throne. बघ तू सिंहासनावर बसलेली You'll be असशील, ruling the world. जगावर राज्य करशील, You'll be ruling your husband also. नवऱ्यावर राज्य करशील. You eat. खा खा Give your husband खा also. खा, नवऱ्याला पण दे. You will not be in the garden anymore. तू बागेत मग राहणारच You'll नाही, be sitting on the throne. तू सिंहासनावर बसशील. Now she sees the fruit. संपलं. हवेनी फळ पाहिलं, If only I take this fruit. अरे नुसतं हे फळ खाल्लं मग मी सिंहासनावर बसतो. तर हा तर म्हणतो की मी सिंहासनावर बसणार आहे. So that whole night she must have been thinking and imagining. अख्खी रात्र तिनं कल्पना कल्पना कल्पना, मी काहीतरी बनणार, मी होणार होणार, होणार होणार. होणार. And see, she ate of it. झालं, फळ खाल्लं. But whatever the devil gives imagination is always wrong. पण सैतान ज्या काही कल्पना देतो ना त्या नेहमी चुकीच्या असतात. But whatever imagination God gives, it will come to pass, because God will see it comes to आणि pass. देव ज्या कल्पना देतो त्या नेहमी खऱ्या ठरणार, कारण त्या देवाने दिल्या आहेत. Because you need to agree with what God wants to give you. कारण देवाला तुम्हाला जे द्यायचंय ना त्याच्याशी सहमत करा. The devil wants to keep your imagination in bondage. सैतानाला तुमचं काल्पनिक जग बंधनात So ठेवायचं he puts a blueprint in your mind so he can work to destruction. आणि म्हणून सैतान तुमच्या मनामध्ये एक योजना घालून देतो, एक ब्लू प्रिंट घालून देतो आणि तुमच्या नाशाची योजना सुरू. That's why Paul says, म्हणून पॉल म्हटला, I pray मी प्रार्थना करतो that God may enlighten your understanding, enlighten your imagination, की देवाने तुमच्या कल्पना जाग्या कराव्या, that you may know who you are in Christ की Jesus. तुम्हाला कळावं ख्रिस्त येशूत तुम्ही कोण आहात. That means you need to renew your imagination of yourself. याचा अर्थ स्वतःविषयी तुम्ही ज्या कल्पना करताय त्या जरा रिन्यू करा, You नवीन करा. need to see yourself as God sees you and wants to see you. जसं देव see तुमच्याकडे बघत yourself. आहे आणि देवाची जी इच्छा आहे की तुम्ही स्वतःला कुठल्या नजरेनं काय बघायचं त्या दृष्टिकोनातनं स्वतःकडे बघा. Whenever I walk,
जेव्हा केव्हा मी चालतो I know I am a child of God. मी हेच म्हणत असतो की मला माहितीये मी देवाचं लेकरू I आहे. imagine myself, मी कल्पना करतो वॉकिंग करताना पण I am a child of मी God. देवाचं लेकरू आहे. काय होणार नाही मला. मला काय नाही होणार. Yes, God has सगळं died. देवा Sent Jesus for me to die. येशू पाठवला देवानी माझ्यासाठी मरायला. And there Jesus took the sins, येशूनी माझं पाप नेलं, my sins on the cross. माझी पाप क्रुसावर. See, I can imagine. मी कल्पना करतो. See, it doesn't cost to imagine. त्याला काही किंमत मोजावी नाही लागत. मी तर गायलाच सुरुवात करते. See, it doesn't cost to build castles in the air. हवेमध्ये महाल बांधायला कुछ लगता क्या ब्रदर? कुछ लगता है क्या? हवेमध्ये महाल बांधायला खिशातनं पैसे See, जातात I का? I can imagine even wrong things. मी चुकीच्या कल्पनाही करू शकतो. I can just imagine that somebody's house I got brother Barik's house. I can imagine. अशाही कल्पना मी करू शकतो चुकीच्या की ब्रदर बारीकचं घर माळ झालं. आणि ते घरात बसलो. See, I can imagine anything. No police will catch me. अशाही कल्पना मी करू शकतो. माझ्या कल्पनांवर कुठला पोलीस बसलेला नाही. See? Because I'm just imagining. मी कल्पना करतोय. But see, that is the devil supplying me with that पण imagination. सैतान पुरवतोय त्या कल्पना मला. I'm giving you the thought about imagination. विचार देतोय मी. कल्पनेचा विचार देतोय तुम्हाला. Amen. हालेलुया. Imagination. कल्पना The good imagination is supplied by God to you. आणि चांगल्या कल्पना ना देव पुरवतो. And some will ask, काही लोक विचारतील how can I imagine thoughts? मी कसे असे कल्पनांचे विचार कसे करू? Confess the word. शब्द बोल ना. शब्द Confess the बोल. word. बायबल मधले शब्द तोंडावर आण. See, you know, तुम्हाला माहितीये I told you मी last time, तुम्हाला सांगितलं गेल्या वेळेला कधीतरी every Hebrew alphabet प्रत्येक हिब्रू अक्षर is not only sound, it is also image. फक्त स्वर नाही, नाद नाही, तर त्याला चित्र आहे. See, English has only sound, इंग्लिश मध्ये नुसता स्वर आहे. and you have to have a particular word to have some meaning behind that word. आणि मग तो शब्द पूर्ण करून लिहायला लागतो. त्याचा अर्थ लागायचा असेल तर इंग्लिश मध्ये. You cannot have A and understand what it means. नुसतं ए लिहून आपल्याला कळणार नाही हा शब्द काय आहे. But in Hebrew, even if you write one aleph, you have got a meaning to it. पण हिब्रू मध्ये एक अक्षर जरी लिहिलं ना, आलेख त्यांचं पहिलं अक्षर, तर त्यातनंही कळतं की ते काय, त्याचा अर्थ काय. I think so. Moses, when he was writing in pictures form, मला असं वाटतं की मोशे जेव्हा लिहायचा तेव्हा चित्र रूपानं लिहायचा. because that was the oldest Hebrew words being written, कारण ते सगळ्यात जुने हिब्रू शब्द होते लिहिले. all with picture form. सगळे चित्र असलेले. म्हणजे प्रत्येक, कळतं का मी काय म्हणत आहे? हिब्रू भाषेमध्ये प्रत्येक अक्षराला एक चित्र असायचं. समजा तर अ ला हे चित्र, ब तर ब ला हे चित्र. तर मला असं वाटतं मोशेनं चित्र रूपाने सगळं लिहिलं असेल. And that's why the imagination area was very strong. म्हणून त्यांचं काल्पनिक जग फारच स्ट्रॉंग होतं. That's how David could move. म्हणून तर दावीद असा पुढे जाऊ शकला. Nobody like us can say, I have set the Lord always before me. आपल्यातलं तर कुणीच असं म्हणू नाही शकणार की मी नित्य यहोवाला माझ्या समोर ठेवलंय. असं कोणी म्हणतं तर तो पिक्चरच ठेवणार फक्त समोर. असं जर कोणी म्हणत असेल तर समजायचं आहे ना येशूच्या फोटो समोर ठेवलाय म्हणून But they म्हणतो. were using their imagination. पण ते आपले कल्पना, Always. ते आपल्या कल्पना नेहमी वापरायचे. And so every word that is there in the Bible, आणि म्हणून बायबल मध्ये जो प्रत्येक शब्द आहे, every alphabet, प्रत्येक अक्षर आहे, in Hebrew it has a picture form. हिब्रू मध्ये त्याला एक चित्र आहे. Amen. Amen. And God, the Holy Spirit, when you abide yourself by the word, he turns these alphabets into picture form in your spirit, and that gives the imagination. आणि देव जो पवित्र आत्मा आहे, तो पवित्र आत्मा हे शब्द जेव्हा वापरतो आपण, ही अक्षरं, हे शब्द बायबल मधले आपण जेव्हा वापरतो, बोलतो, तेव्हा त्याची चित्र तो आपल्या आत्म्यात घालून त्याच्या कल्पना मग आपल्या डोक्यात निर्माण करतो. That's why म्हणून whenever we read the Bible, जेव्हा आपण बायबल वाचतो, it becomes alive. जिवंत होतं बायबल. Whenever I tell about Jesus' story, जेव्हा केव्हा मी येशू विषयीची कहाणी सांगतो, how Jairus came running to Jesus, दर शनिवारी जेव्हा पास्टर स्टोरी सांगतात एखादी बायबल मधली, की एकदा एक याईर नावाचा माणूस होता, तो How he- येशूकडे आला, how he fell at the feet of तो Jesus. कसा येशूच्या पायी पडला. See, I'm painting a very beautiful picture to you एक सुंदर चित्र मी तयार करून देत असतो, because it is all working in my imagination, कारण ते सगळं माझ्या कल्पनेत असतं. supplied by the Holy Spirit. पवित्र आत्मा ते मला देतो. And suddenly people say, I see Jesus. अचानक लोक म्हणतात मला येशू दिसतो.
That's why thousands of them say, I know Jesus म्हणून personally. हजारो लोक म्हणतात की मला येशू कळला. How does it happen? कसं कसं काय हे होतं? Because these incidents have happened 2000 years back. या घटना सगळ्या 2000 वर्षांपूर्वी झाल्या. But you feel as though it happened last Saturday. पण पास्टर जेव्हा हे चित्र रंगवून लोकांना सांगतात की याईर एक अधिकारी होता, त्याला एक मुलगी होती, मराल टेकली होती, तो येशूकडे आला, येशू होता वगैरे वगैरे वगैरे, सगळं ते जिवंत होतं आपल्या नजरेसमोर. Amen. How does it happen? कसं होतं? Because of the imagination. कल्पना. Praise the Lord. हालेलुया. Because of the imagination. कल्पना. So as you confess the word, जसं तुम्ही बायबलचा शब्द बोलाल, your confession of the word will produce vision and imagination in your mind. बायबल मधले शब्द बोलल्यामुळे तुमच्यात तो दृष्टांत तयार होऊन त्या कल्पना डोक्यात So येतात. when you are in trouble, त्रास आले, suddenly अचानक you imagine. कल्पना. See how Jesus was going in the boat with his येशू नावेत disciples. चालला होता आणि पाण्यावर वादळ आलं. And how Jesus said peace. येशूनी कशी शांती पाठवली, And everything was peaceful. सगळं शांत झालं. जब मैं चलू जल से संग संग रहता हो, जब अग्नि से चलू संग संग रहता हो. And then suddenly you say, मग अचानक तुम्ही म्हणता, yes, I feel there will be peace in my life मला also. माहितीये, मला समजतंय, माझ्या जीवनात पण शांती येणार. Praise the Lord. हालेलुया. When I'm flying in the plane, जेव्हा मी विमानात उडतो, you know, most of the people do either this or what. I don't know, जास्तीत many जास्त things they लोक do. टेक ऑफच्या वेळेला बरंच काय करतात, माळा जपतात, नाहीतर असं काहीतरी करतात. Because up you have no help from anybody. कारण वर गेलं की मदत कोण करणार? Amen. कोण Your नाही. status, your position, your money, your friends cannot help you. विमानात बसून एकदा वर गेलं तर मग कसली आली श्रीमंती आणि कसलं आलं नाव, काही कामाला येत नाही. But then when we fly on top, पण वरती उडलो, I say, मी म्हणतो, thank you, Jesus. देव बाप्पा धन्यवाद, You said तू म्हटला nothing will happen to me. काही होणार नाही मला, Nothing will happen. काही नाही होणार मला. See? I know nothing will happen. मला माहिती मला काही You नाही said, though होणार. you walk through the valley of the shadow, जरी तू मृत्यूच्या दरीतून चालला, or whenever I'm attacked, किंवा जेव्हा केव्हा मला हल्ला होतो, suddenly the Holy Spirit reminds me of लगेच David. पवित्र आत्मा मला आठवण करून देतो. David. दावीद, How David, Saul कसं was दावीद after him. चालला, शौल त्याच्या मागे लागला होता. And what did David do? मग दाविदानी काय He केलं? forgave him. दाविदानी क्षमा केली. And God helped him. मग देवानी त्याला मदत केली. What is this? हे काय? The word is inside your heart, शब्द हृदयामध्ये but साठला. Holy Spirit is bringing it as an imagination to you. पवित्र आत्मा कल्पना करून तो शब्द आपल्या डोक्यात So you आणतो. have a picture coming. मग चित्र तयार होतं. Praise Hallelujah. God. Amen. There is Thank a you. constant picture. अगदी सतत चित्र तयार होतं. That is imagination. त्याला कल्पना म्हणतात. How many are understanding? किती लोकांना But for समजतं? that imagination to take shape, you need to have the word of God in you. पण त्या कल्पनांना आकार यायला हे बायबल मधलं वचन आपल्या हृदयात पाहिजे. Amen. आमेन. No weapon formed against me shall सारखं prosper. तोंडाची पट्टी सुरू पाहिजे. माझ्या विरुद्ध आलेलं एकही हत्या समृद्ध होणार नाही. देवबाप्पा तुला धन्यवाद, तू माझ्या बरोबर आहे. You said, cast all your cares. तू म्हटला तुमची सगळी ओझी माझ्या पायाशी टाका. अपना बोझ प्रभू पर डाल, कभी ना घबराना. See, this is all in imagination हे form. सगळं कल्पनेत असतं. I imagine so many things. मी खूप कल्पना करतो. Imagine myself. माझ्या स्वतःची कल्पना. Yes, I'm doing this. मी हे करत आहे. I'm preaching to thousands. मी हजारो लोकांना संदेश सांगत आहे. See, every church that has come under the branch of Vineyard Workers Church, विनियार्डच्या नावाखाली जी प्रत्येक शाखा आलेली आहे, it's because of my imagination. ती माझ्या कल्पनेमुळे आली बरं का. It's all imagination ती here. सगळी माझ्या कल्पनेमुळे आली आहे. I had imagined here. मी कल्पना केली होती इथे. I didn't see how tough it is to open a church in मी Dapodi. कधीच हे बघितलं नव्हतं की दापोडीमध्ये चर्च उघडणं किती अवघड आहे. I didn't take the calculator first. मी कधी कॅल्क्युलेटर आधी हातात घेत नाही की हिशोब कर आधी I बघ didn't किती see whether people will support me. मी No. कधी हे बघितलं नव्हतं की लोक मला साथ देणार का नाही देणार. मी घेतलंय खरं, बांधून होणार का नाही झालं तर If I काय. had used only my one side of my mind, मी जर फक्त माझ्या डोक्याचा अर्धा भाग वापरला असता ना, this church wouldn't have existed. हे चर्च अस्तित्वात आलं नसतं. तुम्ही ऐकायला आज इथे बसलेलं नसतं. It's the imagination area which the devil has shut down of many that I had been using all these 22 years. आज अनेक लोकांचा कल्पनेचा भाग सैतानाने बंद करून ठेवलाय, जो 22 वर्षांपूर्वी मी उघडला आणि त्या कल्पनेमुळे आज ही सेवा आहे. I'm telling you the truth. मी सत्य सांगतो. We have shut down the imagination. We have opened up our reasoning. आपण कल्पना बंद केल्या आहेत. आपण विचार खूप करतो. ऐसा होगा क्या, नहीं होगा तो क्या करेंगे, लोग नहीं आएंगे तो क्या Yes. करेंगे. See, the devil puts thoughts. सैतान विचार टाकतोच. Go on using positive words. सकारात्मक बोला. Say, I'm a child of म्हणा God. मी देवाचं लेकरू आहे. I can do all things मी through सगळं Christ करू Jesus शकतो. strengthens me. मेरा सामर्थ जो यीशु ख्रिस्त है उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. हालेलुया. बोलते रहो.
As you खाते रहो. confess and confess and confess, it will build a vision, it will build an imagination in you which does not easily go. जसं तुम्ही बोलत राहाल तसं तुमची कल्पना तयार होईल आणि ती कल्पना मग लवकर पुसली जात Today नाही. only children know imagination. आज नुसतं लहान मुलांनाच कल्पना करता येतात. See, small children, लहान they don't love the words, they don't love figures, they love imagination. लहान मुलांना काही आवडत नाही, शब्द नाही, काही नाही, काही नाही. लहान मुलांना कल्पना आवडतात. Yes. In Sunday school, they love imagine. You tell Sunday them school stories, they will put it in their mind, they will imagine it. त्यांना स्टोरी सांगा, ते त्याची कल्पना करतात आणि चित्र तयार होतं. Very strong in their imagination. खूप लहान मुलांचं काल्पनिक जग एकदम स्ट्रॉंग असतं. Yes. आमेन. How did this Disneyland and all come up? हे डिझनी वर्ल्ड आणि डिझनीलँड Disney फ्लोरिडाला World. आणि हाँगकाँगला हे डिझनीलँड कसं अस्तित्वात आलं? Kalpana. कल्पना तो आहे काय? मिक्की माउस है, वो उंदीर है. उधर कभी जाके देखो. But see the हाँ, line. If you go to Orlando, you will see a huge line. Parents, qualified doctors, professors standing in line to meet Mickey हा, Mouse. पण कधी तुम्ही जर ओर्लांडोला गेला, फ्लोरिडाला गेला, डिझनी वर्ल्ड बघायला, मोठे मोठे हुशार शिकलेले PhD झालेले रांगेत उभे असतात. किसको मिळणे? मिक्की द माऊस. मला मिनीला भेटायचं. हा, See? मिकीला कौन है वो मिक्की द माऊस? है क्या ऐसा कुछ माऊस? Imagination. कल्पना. त्याला ते कपडे घालून फिरवतात सगळीकडे. सबको लगता मिकी आया, मिकी आया. त्याचं घर तयार केलंय, त्याची बेडरूम तयार केलीये, त्याच्या वस्तू तयार केल्या आहेत, त्याच्याबरोबर land. फोटो काढायला हे अशी रांगच्या रांग इथपासून Yes. तिथपर्यंत आम्ही You उभे pay राहिलो. money to meet Mickey Mouse. Though he मिक्की doesn't माऊस exist. मिक्की माऊसला भेटायला पैसे द्यायला लागतात. मिक्की माऊस तर अस्तित्वात पण नाही. If you see that place, you will say you have come in a dreamland. ते जर बघितलं ना, आपली तर अक्कल काम करत नाही. आपल्याला असं वाटतं की कुठल्या तरी सपनों की दुनिया में आ गए आपण. That fellow lived in vision and dreams. पण वॉल्ट डिझनी दृष्टांतात आणि कल्पनेत जगला. Paul says पॉल म्हणतो in Ephesians 1:18, इफिस 1:18 the eyes of your imaginations being enlightened, that you may know what is the hope of your calling. अंतःकरणाचे डोळे प्रकाशित कर अशासाठी की तुला कळावं तुझ्या बोलावण्यामागची आशा काय आहे. The glories that await for you. काय वैभव तुझी वाट बघून आहे. If your imagination changes, you receive his glorious inheritance. कल्पना बदलली तर आपल्याला त्याचं वैभवशाली वतन लगेच मिळतं. You know the life of Jacob. याकोबाचं जीवन माहितीये ना He was तुम्हाला. always a struggler, याकोब नेहमी संघर्ष करायचा. struggled for everything. सगळ्या गोष्टींसाठी संघर्ष. But the day he met God ज्या दिवशी याकोब देवाला भेटला, and knew God त्याला देव कळला, and knew his love, त्याचं प्रेम कळलं. there was a remarkable change in his life. याकोबाच्या जीवनामध्ये एक उठून दिसणारा बदल आला. He became Israel, the prince with God. याकोब याकोबापासून इस्रायल म्हणजे देवाबरोबरचा राजकुमार झाला. And he walked with a limp all his life as a reminder that what he was before. आयुष्यभर लंगडत चालला आणि ते लंगडणं त्याच्यासाठी एक स्मरण होतं की वर्षांपूर्वी मी कसा होतो त्याचं हे स्मरण देवबाप मला या लंगडण्यातनं देतो. It reminded him of the day that he was stretched to the limit. आणि नेहमी त्याला मग त्या दिवसाचं स्मरण राहायचं की कसं माझा तो दिवस कसा होता, मी कसा होतो एकेकाळी आणि आज मला देवबापांनी कसं केलं. See, God wanted to bless him, देवाला त्याला आशीर्वाद द्यायचा होता. but God had to position him in such a way that he accepts those blessings. पण त्यासाठी देवानं त्याला अशा रीतीनं उभं करायला हवंय की जिथं तो देवाचे आशीर्वाद सगळे स्वीकारेल. And his blessings started coming when his personality changed. आणि जेव्हा याकोबाचं व्यक्तिमत्व बदललं मग देवाचे आशीर्वाद त्याच्यावर येऊ लागले. You know, tradition says he was about 67 years old when he left his house. परंपरा म्हणते की याकोबानं जेव्हा आपलं घर सोडलं तो जवळजवळ 67 वर्षाचा होता. Yes, even the scholars of the Bible say he was about 67 years old when he left his house. That means he was not even married. बायबलचे स्कॉलर बायबलचे तज्ञ सुद्धा असं म्हणतात की याकोबानं आपल्या आईचं घर सोडलं तेव्हा तो 67 वर्षाचा होता आणि त्याचं लग्नही झालं नव्हतं. Now, I don't know, but that's what they say. मला माहित नाही पण असं बायबलचे तज्ञ म्हणतात. He had a very poor self-image. स्वतःविषयीची त्याची प्रतिमा अतिशय खालची होती. तो स्वतःला खूप तुच्छ मानायचा. So whenever you have a poor image, you try to overdo something And मग to काय show the होतं? people that you are not under. आणि मग काय होतं जेव्हा आपण स्वतःविषयीची अशी तुच्छ अशी प्रतिमा बाळगतो त्याला मग कधी कधी आपण लोकांसमोर असं काहीतरी करून दाखवायचा प्रयत्न करतो की ज्यातून जणू आपल्याला म्हणायचंय की मी तसा तुच्छ नाहीये, मी खालचा See, नाहीये. he wanted to come up in life by being very self-confident and overconfident. आणि याकोबाचे हेच सगळे प्रयत्न जीवनात चाललेले होते हातपाय मारून की नाही मला दाखवून द्यायचंय की मी पण करू शकतो, मी काही तेवढा तुच्छ आणि खालचा नाहीये. But see,
God made him a prince over Israel. देवाने त्याला इस्रायलवरचा राजकुमार केलं. A prince only inherits. He doesn't fight for his inheritance. नेहमी लक्षात ठेवा, जो राजकुमार असतो ना, तो वतन मिळवायला लढाई नाही करत. त्याला वतन त्याचा बाप जो राजा आहे त्यांनी ऑलरेडी दिलाय. How many are understanding? तो राजकुमार आहे. You have to walk like a prince then तुम्ही to receive the राजकुमारासारखे inheritance. चाला. जर वतन देवबापाने दिलेलं आपल्याला स्वीकारायचं असेल तर राजकुमारासारखे चाला. एक खूप जुनं गाणं होतं विल्सन जॉर्जचं, हम राजदूत है खुदा के बेटे है. Yes. हालेलुया. Rajdut hai Khuda. You have हम to have that kind of राजदूत image. है खुदा के बेटे है. Praise the Lord. You are not like a sumo wrestler. He has to wrestle, or like a boxer who has to fight in the ring to तुम्ही get काय- that some inheritance or some position or some power or some wealth. सुमो रेसलर सारखे कुस्ती करणारे नाहीये तुम्ही की कुस्ती केल्यानंतर तुम्हाला ते वतन मिळणार. See, like Muhammad Ali, he had to really fight in the ring to get that the title, the greatest or whatever, the position and all that. जसं महम्मद अली, त्याला ती कुस्ती लढायला लागायची. लढली त्यांनी ती कुस्ती तेवढं मोठं नाव आणि पद मिळवायला. See, but the prince has to do nothing. पण जो राजकुमार आहे त्याला काही करायला नाही He लागत. just inherits it from the father, from the king. त्याला बापाकडनं मिळतं ते. मेरा बाप राजा था, वो मेरे लिए छोड़ के गया, मैं राजकुमार आहे. Praise God. Hallelujah. So you have to walk like a prince, तसं तुम्ही राजकुमारासारखं चाला, not outwardly. बाहेरनं नाही. See, outwardly, Jacob cannot walk like a prince because his hip bone was broken, so he was limping like that. बाहेरनं याकोब राजकुमारासारखं चालू शकत नव्हता कारण मांडीचा हाड तुटलेलं होतं. So- तो लंगडत So चालायचा. outwardly also he was not looking like a prince. तर बाहेरनं याकोब काही राजकुमारासारखा दिसायला सुद्धा नव्हता. And nobody will make him a prince आणि also. कोणीही बाहेरनं याकोबाला राजकुमार करणारही नाही. So that speaks about his inside. तर यातून काय बोललं जातं? याकोब आतून राजकुमार होता. We'll continue next week. येत्या रविवारी सुरू ठेवीन. It all lies on your thinking. सगळं तुमच्या विचारांवर आहे. Say you are a child of God. You are a prince of God. म्हणा, मी देवाचं लेकरू आहे. You are the sons and daughters of God. मी देवाची मुलगी आहे, मुलगा आहे. Say, you need to take inheritance. Paul Vatan. says in Ephesians 1:18, you should know what inheritance belongs to you. Not you have to take it, but what belongs to you, you should know. इफिस 1:18 मध्ये पॉल म्हणतो, जे वतन देवानी तुझ्यासाठी सोडलंय Yes. ते तू समजून घे. ते तुला कमवायचं नाहीये, ते देवानी तुला मोफत दिलंय कारण तू देवाचा पुत्र आहेस. See, if I don't know that I have 50,000 in my pocket, I may walk like a beggar. जर मला कळलंच नाही की माझ्या खिशामध्ये 50,000 रुपये आहेत तर मी तर भिकाऱ्यासारखा चालीन. But if my wife says you have got 50,000 in your pocket, suddenly my walk changes. पण जर मी त्यांना म्हटलं की तुमच्या खिशामध्ये 50,000 आहेत तर माझं चालणं लगेच It बदलतं. all depended on that knowing part, सगळं हे जे समजणं आहे ना, जाणून घेणं आहे ना, त्यावर अवलंबून आहे. not working part, but knowing part. कामांवर काहीही अवलंबून नाही. प्रभूला ओळखून घ्या, बायबल ओळखून घ्या. So it is an inheritance. Inheritance clearly means you got it free from the king. हे वतन दिलंय देवबापांनी आपल्याला, आणि वतन दिलंय म्हणजे काय? आपल्याला हे मोफत देवाकडनं दिलेलं आहे. Amen. हालेलुया. So recognize who you are in Christ तर Jesus. ख्रिस्त येशू तुम्ही कोण आहात हे ओळखून Say, घ्या. I am a child of God. म्हणा, मी देवाचं लेकरू आहे. I am a child of God. म्हणा, मी देवाचं लेकरू आहे. Everything that belongs to God belongs to me. जे सगळं देवाचं आहे ते माझ्या मालकीचं आहे. I need to change my imagination. माझ्या कल्पना मी बदलायला हव्या. All that filthy and rubbish imagination that the devil is supplying, I cast it away in Jesus' name. सगळ्या घाणेरड्या आणि चुकीच्या कल्पना ज्या सैतान मला देतो, येशूच्या नावामध्ये मी त्या Bind you in Jesus' Get name. out, you devil, in the name of See, you won't have much trouble in the reasoning area, वादीवादाचा जो भाग आहे ना, त्यात तुम्हाला जास्त त्रास नाही होणार. but you will have a major problem in your imagination area. पण काल्पनिक जगामध्ये तुम्हाला त्रास होईल. Amen. आमेन. There you build your life, there you destroy your life. कल्पनेत तुम्ही एक तर जीवन बांधाल नाही तर जीवन पाडाल. So now don't be afraid of imagination. तर आता कल्पनांना घाबरू नका. Amen. We will Amen. go into further studies. Maybe I will not say it on Sundays, but on Mondays I will give you a deeper study on that area of imagination. अजून सखोल अभ्यास याचा मी तुम्हाला देणार आहे, पण रविवारी नाही, सोमवारच्या सभेमध्ये, शिष्य सभेमध्ये देणार आहे. Because the disciples, it's better that the disciples know it. कारण शिष्यांना हे कळणं जास्त बरं. Because this has been the most neglected area of a Christian. कारण ख्रिस्ती माणसाचा हा सगळ्यात
दुर्लक्षित असा भाग आहे कल्पना. Amen. आमेन. Imagination. कल्पना. So you start imagining now. तुम्ही कल्पना करा. Close your eyes. डोळे बंद करा. Imagine yourself as a कल्पना. child of God. स्वतःची कल्पना करा, स्वतःची प्रतिमा करा की मी देवाचं लेकरू आहे. I'm a child of God. मी देवाचं लेकरू आहे. Everything that belongs to God belongs to me. जे सगळं देवाच्या मालकीचं आहे ते माझ्या मालकीचं आहे. See Jesus. येशूला पहा. See Jesus. येशूला पहा. See, Jesus is subjective because the Holy Spirit is going to show how Jesus looks in your imagination. पवित्र आत्मा तुम्हाला दाखवेल की कल्पनेमध्ये येशू कसा दिसतो. See, there he stands, he smiles at you. येशू तुझ्या समोर उभा आहे, तुला बघून हसत आहे. I have set the Lord always before मी me. नित्य प्रभूला माझ्या समोर ठेवला आहे That's why I shall not be moved. आणि म्हणून मी हलणार Many नाही. are moving here and there because they have not set the Lord always before them. अनेक लोक इकडे तिकडे डगमगतायत कारण ते प्रभूला नित्य समोर ठेवत नाही. Set the Lord in your mind now. प्रभूला आपल्या मनामध्ये घ्या बरं Yes, you आता. can see Jesus. येशू दिसतो की नाही बघा. See, he is smiling at you. येशू तुमच्याकडे बघून हसत He आहे. is so happy. इतका आनंदी आहे. Oh, Jesus, I am yours. ओ Lord. हालेलुया आमेन. You know, when I pray, I imagine Jesus. जेव्हा मी प्रार्थना करतो मी येशूच्या कल्पना करतो. I told you so many times. मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं I see his feet मी येशूचे पाय बघतो, and I kiss his feet. त्याच्या पायांना मी मुके देतो, And then I tell him, मग त्याला मी सांगतो Jesus, येशू where's your feet? तुझे पाय कुठे आहेत. Put it before me. तुझे पाय माझ्या समोर आण. And he puts it before तो me. पाय समोर देतो, And I kiss his मी feet. त्याच्या पायांना मी मुके देतो And I tell him, Jesus, I आणि love त्याला मी you. म्हणतो येशू मी तुझ्यावर प्रीती करतो. And I see his face, मग येशूचा चेहरा मी a पाहतो, smiling face. त्याच्या चेहऱ्यावर हास्य असतं. See? I'm not talking about visions that you see outside. जे दृष्टांत तुम्ही बाहेर न बघता त्यावर मी बोलत नाही. The inside vision that the Holy Spirit आतून. is giving you. आतून पवित्र आत्मा जे दृष्टांत देतो ना त्यावर मी बोलतो. हालेलुया. Are you seeing Jesus? येशू दिसतो का. It should not contradict the word. शब्दाच्या विरुद्ध काही होता कामा नये. It should be in the word. शब्दाला धरून पाहिजे बरं का सगळं. सगळ्याचा ओळंबा बायबल मधलं वचन आहे. Thank you, जे Jesus. बायबलच्या वचनाला धरून नाही ते बरोबर नाही. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Oh God, दे बाप्पा you're making me like Jesus. तू मला येशू सारखं बनवत आहे. Make me like Jesus. मला येशू सारखंच Oh, to बनव. be like Jesus. मला येशू सारखं बनव. Thank you, Jesus. धन्यवाद. I am a child of मी God. देवाचं लेकरू आहे. I am a prince of God. मी देवाचा राजकुमार आहे. Everything belongs to God that belongs to me as जे well. सगळं देवाचं आहे ते माझं आहे. Thank you, Jesus. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Devil, you have no power over me सैताना तुझं वर्चस्व माझ्यावर नाही because I am a child of कारण God. मी देवाचं संतान My आहे. name is written in the Lamb Book of माझं Life. नाव जीवनी पुस्तकात लिहिलंय. I will walk like Jesus. मी येशू सारखं चालणार I will आहे. talk like मी Jesus. येशू सारखं बोलणार आहे. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद. See, imagine all that. कल्पना करा या सगळ्या गोष्टींच्या Oh, that you are getting a की promotion. तुम्हाला प्रमोशन मिळत आहे, That you are being lifted up by की God. तुम्हाला उन्नती देव देत आहे. God is raising you देव up. तुम्हाला उन्नती देत God is आहे. giving you a house. देव तुम्हाला घर देत आहे. Yes, imagine in your अशा mind. सगळ्या कल्पना करा Oh, this is डोक्यामध्ये. the house He is going to give हे me. घर देव बाप मला देणार आहे. Oh, this is the vehicle He is going to give me. देवबाप ही गाडी मला देणार आहे. Oh, this is the kind of healing and health He is going to give देवबाप me. हे आरोग्य आणि ही तब्येत मला देणार आहे. And see, I am walking now. पहा मी असं चालत आहे. See, I was not walking, but now I am मी walking. अगोदर चालत नव्हते आता चालतीये. I am in good health. माझी तब्येत चांगली I am आहे. in good strength. मला चांगली शक्ती आहे. Nothing is wrong with me. मला काही झालेलं Nothing नाही. is going to affect me. माझा देव माझ्या बरोबर आहे. Everything is falling in place. सगळं ठीक ठाक होत आहे. I can see my children all very happy. म्हणा मी माझ्या सर्व मुलांना आनंदी बघत आहे. I can see my spouse मी happy. माझ्या नवऱ्याला बायकोला आनंदी बघत आहे. See it, see it. पहा तुम्ही पहा ते Don't पहा. only say it, but see it. पहा पहा ते पहा त्याचं कल्पना करा. Even at nights when you are sleeping, see it. रात्री झोपताना पण कल्पना करत झोपा. Praise the Lord. हालेलुया. Thank you, Jesus. हालेलुया. Thank you, Father. हालेलुया. Yes, you have opened your imagination area तुम्ही now. कल्पना आता उघडल्या. You have opened that area of imagination काल्पनिक जग उघडलं because that is the spiritual area. कारण तो आध्यात्मिक भाग आहे. And everything that you see in this natural earth has been made by the spiritual, from the spiritual realm. आणि नैसर्गिकात तुम्ही जे काही बघता ते सगळं आध्यात्मिक जगतातूनच निर्माण झालंय. The spiritual is more real than the natural. नैसर्गिकापेक्षा आत्मिक गोष्टी जास्त खऱ्या आहेत. Everything, Bible says, by faith we know that the worlds were framed by the word of God. बायबल म्हणतं विश्वासाने आम्हाला समजतं की जगाची स्थापना देवाच्या शब्दावर झाली. Amen. हालेलुया. Thank you, Father. धन्यवाद.
Lord, bless all of them. प्रभू Master. सर्वांना आशीर्वाद दे, Every one of them. प्रत्येकाला आशीर्वाद दे, Open up their minds to this truth. त्यांचं मन उघड या सत्याकडे. As Paul prayed in Ephesians 1:18. जसं इफिस 1:18 पॉलनी I am प्रार्थना also केली, praying for my church. मी माझ्या चर्चसाठी That प्रार्थना the करतो. eyes of the understanding may be opened. त्यांच्या अंतःकरणाचे डोळे उघडावे, That the eyes of their imagination may be opened. त्यांच्या कल्पनेचे डोळे उघडावे, That they may know त्यांना कळावं the riches of the grace and the inheritance of the saints that belong to them. जे वतन देवबापाने आपल्यासाठी सोडलंय ते किती मोठं आहे. I pray for them. मी प्रार्थना करतो ह्या सर्वांसाठी, That their eyes of their imagination will be opened now. त्यांच्या कल्पनेचे डोळे आता उघडावे. Thank you, Father. धन्यवाद I बापा, receive it by faith in Jesus. विश्वासाने येशूच्या नावात मी स्वीकारतो. Amen and amen. आमेन. Praise God. आमेन.